हाय गाईज, माझं नाव प्रवीण खंडेराव. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. गाईज, आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे अभ्यासण्यासाठी, त्या टॉपिकचं नाव आहे सेक्शन 194O, TDS ऑन पेमेंट्स टू ई कॉमर्स पार्टिसिपंट. सेक्शन 194O हा इंट्रोड्यूस केलेला आहे फायनान्स ॲक्ट 2020च्या अंतर्गत. ओके, जेव्हा गव्हर्नमेंटने आपला बजेट सादर केला 2020मध्ये, त्या बजेटमध्ये सेक्शन 194O हा इंट्रोड्यूस केलेला आहे. तर सेक्शन 194O हा नेमका कशा संबंधी आहे, यामध्ये कोणाची जबाबदारी आहे TDS कट करण्याची आणि कुठल्या ट्रान्झॅक्शनवरती TDS कट केला जाईल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण इथं करणार आहोत. तर सर्वप्रथम सेक्शन 194O हा आणला गेला आहे फायनान्स ॲक्ट 2020 नुसार. फायनान्स ॲक्ट 2020 मध्ये सेक्शन 194O इंट्रोड्यूस केलेला आहे. सेक्शन 194O ची जी लागू डेट आहे ते आहे 1 ऑक्टोबर 2020 पासून. म्हणजे सेक्शन 194O हा ई कॉमर्स ऑपरेटरवर लागू झाला फ्रॉम 1 ऑक्टोबर 2020 पासून. म्हणजे या ठिकाणी जी ॲप्लिकेबल डेट आहे ॲप्लिकेबल डेट 1 ऑक्टोबर 2020, म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 पासून सेक्शन 194O हा ई कॉमर्स ऑपरेटरवर लागू झाला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी अभ्यासू. तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवला असेल की ई कॉमर्स ऑपरेटर आणि ई कॉमर्स पार्टिसिपेंट, म्हणजे सेक्शन 194O हा या सेक्शन अंतर्गत दोन प्रकारचे असे व्यक्ती सांगितले आहे. एक सांगितलं आहे ई कॉमर्स ऑपरेटर आणि दुसरा सांगितलं आहे ई कॉमर्स पार्टिसिपंट. तर याची सुद्धा सेपरेट व्याख्या सेक्शन 194O मध्ये दिलेली आहे. तर सेक्शन 194O मध्ये सांगितलं आहे की हु आर ई कॉमर्स ऑपरेटर अँड पार्टिसिपेंट, म्हणजे कुठला व्यक्ती हा ई कॉमर्स ऑपरेटर होईल आणि कुठला व्यक्ती हा ई कॉमर्स पार्टिसिपेंट होईल. तर याच्यामध्ये त्यांनी सेक्शन 194O ची माहिती देताना पहिला मुद्दा आहे हु आर ई कॉमर्स ऑपरेटर. आता सेक्शन 194O च्या अंतर्गत ई कॉमर्स ऑपरेटर आपण कोणाला म्हणायचं आणि ई कॉमर्स रेसिपिएंट कोणाला म्हणायचं, तर याची आपण आता इथं डेफिनेशन बघणार आहोत. तर ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे असा व्यक्ती, अँड ई कॉमर्स ऑपरेटर इज अ पर्सन operates or manage a digitally or electronically facility for the sale of goods and services. He is responsible for making payment to e-commerce participant on such sale. ई-कॉमर्स ऑपरेटर म्हणजे असा व्यक्ती की जो ई कॉमर्स पार्टिसिपेंटला एक डिजिटली प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि
डिजिटली प्लॅटफॉर्म उपलब्ध केल्यानंतर ई कॉमर्स पार्टिसिपेंटद्वारे जे काही त्या डिजिटली प्लॅटफॉर्मवर विक्री केल्या जाते, तर त्या विक्रीचं पेमेंट जेव्हा ई कॉमर्स ऑपरेटर ई कॉमर्स पार्टिसिपेंटना करतो, तर त्यावेळेस जबाबदारी आहे ई कॉमर्स ऑपरेटरची TDS डिडक्ट करण्याची. तर अशा प्रकारे व्याख्या सांगितली आहे ई कॉमर्स ऑपरेटरची अंडर सेक्शन 194 खाली. तर म्हणजे या ठिकाणी डिडक्टर आणि डिडक्टी आपण कोणाला म्हणू, तर बाय ऍक्ट नुसार डिडक्टर होईल ई कॉमर्स ऑपरेटर. ई कॉमर्स ऑपरेटर या ठिकाणी डिडक्टर कोण होणार, ई कॉमर्स ऑपरेटर, आणि डिडक्टी कोण होईल, डिडक्टिव्ह होईल ई कॉमर्स पार्टिसिपेंट. ई कॉमर्स पार्टिसिपेंट्स. आता सोप्या भाषेमध्ये डिडक्टर म्हणजे ज्या व्यक्तीवर कायद्याने टॅक्स डिडक्ट करण्याची जबाबदारी टाकलेली असते त्याला कायद्याच्या भाषेमध्ये डिडक्टर म्हणतात. आणि ज्या व्यक्तीचा TDS डिडक्ट होते, म्हणजे ज्या व्यक्तीच्या सोर्समधून TDS डिडक्ट होते त्या व्यक्तीला कायद्याच्या भाषेमध्ये डिडक्टी असं संबोधण्यात येते. ओके. त्यानंतर त्यांनी आणखीन पुढे व्याख्या सांगितली आहे की कुठल्या व्यक्तीला म्हणजे कोणाला ई कॉमर्स पार्टिसिपेंट म्हणायचं. हु आर ई कॉमर्स पार्टिसिपेंट. who are e-commerce participant. ई-कॉमर्स पार्टिसिपेंट कोणाला म्हणायचं, तर ई कॉमर्स पार्टिसिपेंट त्या व्यक्तीला म्हणायचं की जो इंडिव्हिज्युअल आहे आणि इंडिव्हिज्युअल किंवा HUF आहे आणि तो व्यक्ती भारताचा मूळ रहिवासी आहे, इंडिव्हिज्युअल रेसिडेंट पर्सन आहे. आणि दुसरी गोष्ट या व्याख्यामध्ये अशी सांगण्यात आली की ई कॉमर्स ऑपरेटरद्वारे जो काही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल फॅसिलिटी जे प्रोव्हाइड करण्यात येते त्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जो व्यक्ती आपल्या वस्तू किंवा सेवा ह्या बाजारपेठेमध्ये विकतो तर त्या व्यक्तीला कायद्याच्या भाषेमध्ये ई कॉमर्स पार्टिसिपेंट म्हटलेलं आहे. तर आता ई कॉमर्स ऑपरेटर आणि ई कॉमर्स पार्टिसिपेंट या ठिकाणी आपण एक सोपं उदाहरण बघू. उदाहरणार्थ मी प्रवीण खंडेराव, मला सपोज हा ब्लॅकबोर्ड विकत घ्यायचा होता. तर हा ब्लॅकबोर्ड विकत घेताना मी ऑनलाईन ॲमेझॉनवर सर्च केले बरेच व्हाईट बोर्ड आणि सर्च करता करता मला माझ्या पसंतीचा व्हाईट बोर्ड सापडला आणि तो व्हाईट बोर्ड होता XYZ कंपनी लिमिटेडचा. म्हणजे त्याची मॅन्युफॅक्चरर कोण होती, XYZ कंपनी ही होती. मी हा व्हाईट बोर्ड ऑर्डर केला
तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म कोणाचा यूज झाला? ॲमेझॉनचा प्लॅटफॉर्म यूज कोणी केला? XYZ लिमिटेड कंपनीने. कशासाठी? तर मला किंवा आपल्या सर्वांना हा व्हाईट बोर्ड विकण्यासाठी. ओके, तर या ठिकाणी ई कॉमर्स ऑपरेटर कोण झालं? म्हणजे ती साईट, ॲमेझॉनची साईट ऑपरेट कोण करते? ॲमेझॉनच करते. ओके, म्हणजे या ठिकाणी ई कॉमर्स ऑपरेटर झाला आहे ॲमेझॉन, आणि ई कॉमर्स पार्टिसिपेंट म्हणजे ॲमेझॉनचा डिजिटल प्लॅटफॉर्म यूज करून XYZ कंपनीने आपला व्हाईट बोर्ड एंड युजरला विकला. म्हणजे या ठिकाणी झाली ई कॉमर्स पार्टिसिपेंट कोण झाले? XYZ लिमिटेड, XYZ कंपनी. ओके, या ठिकाणी ई कॉमर्स ऑपरेटर आणि ई कॉमर्स पार्टिसिपेंट ही जी व्याख्या सांगितलेली आहे, तर ही आपली क्लिअर झाली असेल. त्यानंतर सेक्शन 194 सांगते की स्कोप काय आहे. त्यानंतर सांगितलं आहे स्कोप ऑफ सेक्शन 194O. स्कोप ऑफ सेक्शन 194O, सॉरी 194O. तर स्कोप मध्ये सांगितलेलं आहे की ई कॉमर्स ऑपरेटर शुड डिडक्ट TDS at the rate 1% at the time of credit of the amount of sale of goods, services or both to the account of an e-commerce participant. की स्कोप मध्ये सांगितलंय की जेव्हा केव्हा ई कॉमर्स ऑपरेटर हा ई कॉमर्स पार्टिसिपेंटला पेमेंट करेल किंवा त्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करेल किंवा जे काही ABC अमाऊंट असेल ते ड्यू करेल, तर त्यावेळेस ॲट द रेट ऑफ 1% नुसार TDS डिडक्ट करेल. कोणाचा? ई कॉमर्स पार्टिसिपेंटचा TDS डिडक्ट करेल. समजा फॉर एक्झाम्पल XYZ कंपनी आहे, XYZ लिमिटेड ही ई कॉमर्स पार्टिसिपेंट आहे. हिचं जुलै 2021 टोटल सेल म्हणू आपण या ठिकाणी, सेल बिल नाही म्हणू, सेल टोटल सेल झाला कुठं? ॲमेझॉनवर. ॲमेझॉनवर सेल झाला रुपीज 1,00,000 रुपयाचा. 1,00,000 रुपयाचा सेल झाला. तर या ठिकाणी कायद्यामध्ये असं सांगितलं आहे की सेक्शन 194O नुसार ॲमेझॉनने XYZ लिमिटेडचा TDS ॲट द रेट 1% नुसार डिडक्ट करून XYZ लिमिटेडच्या पॅनवर जमा केला पाहिजे. तर मग या ठिकाणी सेक्शन 194O चा रेट काय झाला? नॉर्मल रेट. आपण इथं कशा संबंधी डिस्कशन करतोय? नॉर्मल रेट संबंधी. तर या ठिकाणी रेट काय आहे? 1%. 1% नॉर्मल रेट. त्याचप्रमाणे
सेक्शन 194 ओ मध्ये सांगितले आहे की जर ई कॉमर्स पार्टिसिपेंट आपलं पॅन, आधार हे जर ई कॉमर्स ऑपरेटरला जर प्रोव्हाइड करत असेल तर त्यावेळेस ई कॉमर्स ऑपरेटर हा नॉर्मल रेटनी 1% नुसार TDS डिडक्ट करेल. जर याच्या उलट म्हणजे ई कॉमर्स पार्टिसिपेंटने आपला पॅन किंवा आधार जर ई कॉमर्स ऑपरेटरला जर प्रोव्हाइडच केला नाही तर त्या केसमध्ये ई कॉमर्स ऑपरेटर हा काय रेटने TDS डिडक्ट करेल तर ॲट द रेट 5% नुसार TDS डिडक्ट करेल. किती पर्सेंट नुसार? 5% नुसार TDS डिडक्ट करेल. ओके. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ई कॉमर्स पार्टिसिपेंट बिईंग अ नॉन रेसिडेंट. हा मुद्दा काय सांगते आपल्याला? E-commerce participant being a non-resident, as started earlier, an e-commerce participant must be a resident of India. No TDS will be deducted if the participant is a non-resident. आपण याआधीच बघितले की सेक्शन 194 ओ हा फक्त रेसिडेंट इंडियनवरच ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जर व्यक्ती हा जर रेसिडेंट ऑफ इंडिया असेल म्हणजे भारताचा रहिवासी असेल तेव्हाच त्या व्यक्तीवर सेक्शन 194 ओ हा ॲप्लिकेबल आहे. जर ई कॉमर्स पार्टिसिपेंट हा जर नॉन रेसिडेंट असेल म्हणजे बाहेरच्या देशातला असेल, आउट ऑफ कंट्रीमधला जर असेल तर नॉन रेसिडेंटवर सेक्शन 194 ओ हा ॲप्लिकेबल नाही आहे. ओके. त्यानंतर सांगितलं आहे आणखीन पर्पज ऑफ सेक्शन 194 ओ. पर्पज ऑफ सेक्शन पर्पज ऑफ सेक्शन 194 ओ. तर सेक्शन 194 ओ हा इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आणण्याचा नेमका गव्हर्नमेंटचा कुठला उद्देश आहे? तर तो उद्देश आहे द पर्पज ऑफ द इंट्रोडक्शन ऑफ सेक्शन 194 ओ इज टू वाइडन द TDS बेस बाय ब्रिंगिंग ई कॉमर्स पार्टिसिपेंट अंडर द टॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंटचा सेक्शन 194 ओ आणण्याचा मुख्य उद्देश आहे की जे छोटे छोटे ई कॉमर्स पार्टिसिपेंट आहे तर त्या सर्वांना टॅक्सच्या रेजिम खाली म्हणजे त्यांनी पण आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले पाहिजे. कोणाचं इयरली इन्कम किती आहे, टर्नओव्हर किती आहे हे सगळं गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग झालं पाहिजे. त्याच्यासाठी सेक्शन 194 ओ आणलं आहे. म्हणजे सपोज जर आपण जर एक उदाहरण जर या ठिकाणी बघितलं की समजा एक ॲमेझॉन आहे की जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे. ई कॉमर्स ऑपरेटर आहे. आता वर्षाच्या शेवटी ॲमेझॉन हा गव्हर्नमेंटला तर टॅक्स देणारच. का बरं? की कारण ॲमेझॉनचा जो म्हणजे कामाची व्याप्ती आहे तर ती लाखोत आहे, करोडोत आहे. त्याचा टर्नओव्हर हा ऑडिटच्या दृष्टिकोनाने 100% लागू आहे. म्हणजे ॲमेझॉन हा गव्हर्नमेंटला टॅक्स देण्यापासून कधीच वाचू शकत नाही. म्हणजे ॲमेझॉन पासून कुठल्या प्रकारची गव्हर्नमेंटला भीती नाही की ॲमेझॉन हा गव्हर्नमेंटचा टॅक्सची चोरी करेल. पण गव्हर्नमेंटला कोणाची भीती आहे की जे छोटे छोटे ई कॉमर्स पार्टिसिपेंट आहेत की हे लोक टॅक्सची चोरी करतील याची गव्हर्नमेंटला भीती आहे.
तर अशा लोकांना टॅक्सच्या फॉर्म खाली आणणं म्हणजे टॅक्सच्या रेजिम खाली आणणं, तर याच्यासाठी गव्हर्नमेंटने सेक्शन 194O हा म्हणजे आणला आहे कायद्यामध्ये, की जेणेकरून छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते त्यांनी टॅक्सची चोरी करू नये. ओके. त्यानंतर सांगितलेलं आहे की एक्सेप्शन टू सेक्शन 194O, की आता कुठकुठले एक्सेप्शन आहेत. एक्सेप्शन टू सेक्शन 194O. आता सेक्शन 194O ला कुठकुठले अपवाद आहेत. आता अपवाद म्हणजे हा सेक्शन कुठल्या केसमध्ये लागू होईल आणि कुठल्या केसमध्ये लागू होणार नाही, तर ते सुद्धा सांगितलेलं आहे. नॉन रेसिडेंट ई कॉमर्स पार्टिसिपेंट आर एक्झम्प्टेड फ्रॉम द स्कोप ऑफ दिस सेक्शन. सर्वात महत्त्वाचा जो एक्सेप्शन सांगितलेला आहे सेक्शन 194O चा, तर तो आहे नॉन रेसिडेंट. नॉन रेसिडेंट आपण मग बघितलेल्याप्रमाणे जर ई कॉमर्स पार्टिसिपेंट हा जर नॉन रेसिडेंट असेल तर त्याला सेक्शन 194O हा लागू नाही, म्हणजे तो या ठिकाणी काय झाला, एक्सेप्शन झाला. त्यानंतर दुसरा जो एक्सेप्शन सांगितलेला आहे तो आहे अ सेलिंग लिमिट ऑफ ₹5 लाख इन सेट only for resident individual and HUF. An e-commerce operator is not required to deduct TDS if the amount paid or credited to individual HUF during a financial year does not exceed 5 lakh. म्हणजे याचा अर्थ काय, जर इंडिव्हिज्युअल किंवा HUF रेसिडेंट म्हणजे भारताचा रहिवासी असलेला इंडिव्हिज्युअल किंवा HUF जर असेल आणि त्याची पूर्ण फायनान्शियल इयरची जर सेलिंगची अमाऊंट जर 5 लाखाच्या वर गेली नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा सेक्शन 194O खाली TDS कट करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण इथं इन शॉर्ट म्हणू शकतो काय, की 5 लाखापर्यंत जर तुमची जर ऑनलाईन सेल असेल, ऑनलाईन सेल म्हणजे कुठल्याही प्रकारची डिजिटली प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जर तुम्ही जर 5 लाखापर्यंत सेल केला असेल, किती लाखापर्यंत, 5 लाखापर्यंत जर सेल केला असेल थ्रू ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, थ्रू ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जर तुम्ही जर 5 लाखापर्यंत सेल केलेला असेल तर त्या ठिकाणी ई कॉमर्स ऑपरेटर तुमचा कुठल्याही प्रकारचा TDS डिडक्ट करणार नाही. तर म्हणजे सेक्शन 194O ची जी सेल ट्रान्झॅक्शनची जी लिमिट आहे इयरलीची ती किती आहे, 5 लाखापर्यंत आहे. म्हणजे 5 लाखाच्या आतमध्ये जर असाल तुम्ही किंवा 5 लाख जर असेल तर त्या ठिकाणी तुमचा ई कॉमर्स ऑपरेटर TDS डिडक्ट करणार नाही. तर अशी आपण आज सेक्शन 194O ची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.